रामकृष्ण हरी मित्रांनो, कसं आहेत आपण सर्वजण. तर आज निघतोय गावाकडे थोडंसं फिरून येऊया म्हटलं. आज रमजान ईदमुळे सुट्टी आहे मुलांना शाळेला आणि उद्या पण रविवार आहे. मुलांचं म्हणणं होतं की आज मामाच्या गावाला जाऊया. मग ठीक आहे, चला यांना सोडून देऊ गावाला आणि मग आपण जाऊया कामावर. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे रमजान ईद आणि जिकटाने ते थांबलो असताना हे मुजिम भैया भेटले आणि यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर ते म्हणे आता तुम्हाला जेवण केल्याशिवाय जाऊ नाही देणार म्हणे. तर म्हणलं ठीक आहे, जेवण करूनच जाऊया. ते बघा, इथं मी शिरखुर्मा पिलेलो आहे आणि इकडं भाजी पण होते. तर हे बघा, हे चिमुकले कसे जेवायला बसलेले आहेत. तर रियाज भाईला पण मी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणे तुम्ही आज बऱ्याच दिवसानंतर डायरेक्ट ईदच्या दिवशीच भेट झाली म्हणे. म्हटलं ठीक आहे, आज सुट्ट्या असल्यामुळे आलो होतो म्हणलं इकडे गावाकडे. रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आहे रमजान ईद आणि रमजान ईद निमित्त आज मुजिम भैया यांनी आम्हाला बोलवलं होतं घरी आणि तो पाऊस सारख्याला त्याबद्दल ते खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पण रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्व तमाम मुस्लिम बांधवांना आज रमजान ईद आहे, तर रमजान ईद देण्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर धन्यवाद. माझ्या सगळ्या बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता संध्याकाळी जेवायची वेळ झाली. तर चला मित्रांनो, आज जेवणामध्ये काय दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, आज शेंगाची भाजी, बाजरीची भाकर, कांदा, लिंबू. तर मित्रांनो, मी जेवतोय, तुम्ही जेवा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्याला लाईक फॉलो जरूर करा.